कोणाला मारलं, काही माहिती आहे त्या संदर्भात? नाही, महादेव गीते आणि वाल्मिक कराड यांच्यात ही सगळी वादावादी झाली आणि त्यातनं ही थोडी मारामारी झाल्याचं कळत आहे. फार मारामारी झाली नाही असंही म्हणतायत, पण आता त्याच्यावर प्रेस नोट ताबडतोब काढण्यात आली ते बघून कौतुकही वाटत आहे की इतकी छान आपली यंत्रणा झाली आहे की आता VVIP कैदी आहे म्हणून, आणि VVIP कैदी आहे म्हणून त्या कैद्याला तिथेच ठेवण्यात आलं. आणि कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महादेव गीतेची रवानगी दुसऱ्या कारागृहात केली, हे सगळं ऐकावं ते नवलच अशी प्रकार चाललेले दिसत. जे काही वाल्मिक कराडचं क्लाउट आहे ते बघता हे शक्य आहे का की त्याच्यावर अशा प्रकारे हल्ले होऊ शकतात? नाही, झाले तसं हे कळतंय, पण मला असं वाटतंय की पहिलं तर वाल्मिक कराडला बीडमध्ये न ठेवता त्याला आर्थर रोडमध्ये शिफ्ट केलं गेलं पाहिजे. इथे जर आणलं तर ही VVIP ट्रीटमेंट पण बंद होईल आणि हे जे सगळे त्यांचे आपसातले गँग वॉर जे चाललेत ते देखील बंद होतील. म्हणून मी तसं पत्र गृहमंत्र्यांना लिहिणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.